जे काय काल अहमदाबादमध्ये जे काय प्लेन क्रॅश झालं त्याच्यात 242 प्रवासी होते ते तर म्हणजे एक तुम्हाला म्हणजे समजलं असेल, पण त्यापैकी फक्त एक जण म्हणजे कसाबचा त्याचा जीव त्यानं वाचवला आहे, तो आहे म्हणजे विश्वास कुमार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ज्यावेळेस ॲडमिट केलं तिथून त्याला म्हणजे त्याला कोणी उठवला तो डायरेक्ट तिथून जे दुर्घटना झाली त्या ठिकाणाहून तो एकटा उठून चालत एका म्हणजे साईडला आला. नंतर त्याला ॲडमिट केलं गेलं, त्याच्या काय टेस्ट वगैरे केल्या किंवा त्याला त्याच्यावर ट्रीटमेंट केलं. नंतर ज्यावेळेस त्याला हे विचारलं प्रश्न तो कसा वाचलास किंवा जे काही प्लेन क्रॅश झालं, जे काही BG मेडिकल कॉलेजचे जे काही हॉस्टेल होतं त्याच्यामध्ये जे क्रॅश झालं त्यात जे काही डाव्या साईडला तो जे काही इमर्जन्सी डोरपाशी तिथं म्हणजे बसला होता त्याचा सीट नंबर काय तर म्हणजे 11A असा काय तर त्याचा हे होता त्या सीट नंबर. तो इमर्जन्सी डोरमधून त्याला थोडंसं म्हणजे बाहेर येण्यासाठी जागा दिसली ज्यावेळेस ते क्रॅश झालं. पण राईट साईड ते पूर्णपणे पॅक होतं, तिथून त्याला कुठल्याही प्रकारचं बाहेर येण्यासाठी त्याला चान्स नव्हता. त्यामुळे त्याला ज्या साईडला तो बसला होता डाव्या साईडला जे की इमर्जन्सी डोरच्या शेजारी होतं तिथून त्याला थोडी बाहेर निघण्यासाठी जागा दिसली. तर त्यातून तो निघून बाहेर आला आणि त्यानं असं म्हणजे त्याला विचारलं की नेमकं हे कसं काय झालं किंवा तुला काय ह्याच्या म्हणजे बद्दल थोडे माहिती आहे का. तर त्याने सांगितलं की जे काय ज्यावेळेस विमान किंवा जे काय ते प्लेन ज्यावेळेस टेकअप होत होतं त्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे आढळून आला होता, जे की ग्रीन आणि काहीतरी व्हाईट वगैरे लाईट वगैरे त्या विमानाच्या लागल्या होत्या. त्यांना असं म्हणजे ते सांगितलं आहे. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे काय आपले जे काय हे आहे सिक्युरिटी किंवा आपले जे काही ते विमानाचा जे काही ब्लॅक बॉक्स असतो तो पूर्णपणे रिकवर केला आणि त्यातूनच आपल्याला समजून की नक्की हा जे काही प्लेन क्रॅश झालं ते नक्की कशामुळे झालं किंवा त्याच्या पाठीमागं काय कारण होते ते पूर्णपणे आता त्या जे काय ब्लॅक बॉक्स म्हणजे होता त्याच्यामध्ये पूर्ण ते आता रेकॉर्ड झालेला आहे. आणि त्यावेळेस ते आता पूर्ण म्हणजे येईल समोर येईल त्यावेळेस आपल्याला कळलं की नक्की हे प्लेन क्रॅश कसं झाले. कारण ही ज्या आत्तापर्यंत सर्वात म्हणजे कसं आहे मोठी दुर्घटना होती विमानाची. असं म्हणजे ते काय म्हणजे त्यांचं म्हणजे विचारसुद्धा नसेल त्यांनी केला की असं म्हणजे काही आपण विमानामध्ये बसलो आणि एक ते 2 मिनिटांमध्ये आपण ह्या जगात नसणार आहे असं म्हणजे त्यांनी विचारसुद्धा केला नसेल. त्यांचे एक स्वप्न घेऊन ते कुठेतरी म्हणजे जगत होते. तर असा तरी सध्या तरी विषय आहे आणि आपल्याला समजलं की नक्की काय झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही टाटा जे काय हे आहेत कंपनी आहे, कारण ती त्यांच्या ह्याच्यामध्ये हे होतं पूर्ण ते हँडल करत होते एअर इंडिया. त्यांना आता प्रत्येकी जे काही मृत पावलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येक 1 कोटी रुपये देण्याचे त्यांनी हे म्हणजे घोषणा केली आहे. तर बघूच आता ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय येतं किंवा काय तांत्रिक अडचण झाली होती ते कळेच आपल्याला. तर आपण तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.